नमस्कार मंडळी, हाऊ टू कुक इझीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. संध्याकाळच्या नाश्त्याला नेहमी काय करायचं हा प्रश्न असतो. त्यासाठी मी असं मला छान क्रिस्पी आणि चटपटीत रेसिपी दाखवणार आहे, क्रिस्पी शेव रोल. क्रिस्पी शेव रोल बनवण्यासाठी सर्वप्रथम उकडलेले बटाटे, बारीक चिरलेला कांदा, जिरा पावडर, आमचूर पावडर, आलं लसूण मिरचीची पेस्ट, धणा पावडर, चाट मसाला, गरम मसाला, लाल तिखट, मीठ, लिंबाचा रस, कोथिंबीर, भाजलेलं बेसन, तांदळाचं पीठ, मटार आणि भिजवलेले जाडे पोहे हे सर्व साहित्य एकजीव करून सिलेंडर शेपचे रोल करून घ्यायचे. नंतर एका बाउलमध्ये 4 चमचे मैदा, 2 चमचे कॉर्नफ्लोअर, चिमूटभर काळी मिरी आणि चिमूटभर मीठ घालून घट्टसर स्लरी करून घ्यायची. अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाहीत. त्यानंतर तयार स्लरी, रोस्टेड बारीक शेवया आणि तयार वेज रोल घेऊन हे रोल स्लरीमध्ये डिप करायचे आणि शेवमध्ये घालून कोट करून घ्यायचे. अशा प्रकारे सगळे रोल कोट करून घेऊयात आणि त्यानंतर 15 ते 20 मिनिटं हे कोटेड रोल फ्रीझरमध्ये ठेवायचे. म्हणजे काय होतं, हे छान सेट होतात. नंतर काढून घेऊन छान ब्राऊन रंगावर डीप फ्राय करून घ्यायचे. खाण्यासाठी तयार क्रिस्पी शेव रोल खजूर चिंच चटणी, पुदिना चटणी, टोमॅटो सॉस सोबत तुम्ही हे खाऊ शकता. आणि ह्या रेसिपीचा तुम्हाला जर डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कमेंट्समध्ये मला शेव रोल नक्की टाईप करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर बाय.